हिवाळ्यात मस्त रात्री बाहेर थंडी आहे आणि घरात गरमागरम असं जेवण मिळालं तर. म्हणूनच आज मी विंटर स्पेशल एक छान भाजी करणार आहे आणि त्यासोबत हा पूर्ण बेत केलेला आहे. रात्रीच्या जेवणासाठी काहीतरी वेगळं करायचं आहे, स्पेशल करायचं आहे, तर हा मेनू तुम्ही करू शकता. तर त्यासाठी आज मी गार्लिक लच्छा पराठा केला आहे आणि त्यासोबत ही अप्रतिम चवीची भाजी केली आहे, जी आहे मेथी मटर पनीर मसाला. अगदी सोपी रेसिपी आहे. नाव जरी लांब असलं तरी रेसिपी अगदी सोपी आहे. चला तर सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजचा हा मस्त असा बेत सुरू करूया. तुम्ही बघत आहात इथे ही भाजी पण इतकी चमचमीत दिसत आहे. यामध्ये आपण अजिबात मलाई वगैरे घातलेली नाहीये. तरीही अप्रतिम होते आणि हा जो पराठा आहे तर किती छान याचे लेयर्स दिसत आहे. बघितलत ना? तर चला या दोन्ही रेसिपी करायला सुरुवात करूया. त्यासाठी सगळ्यात आधी एका पॅन मध्ये पनीर फ्राय करून घ्यायचे आहे. तर सगळ्यात आधी आपण भाजी करणार आहोत. त्यासाठी इथे मी पनीर असे ट्रायंगल शेप मध्ये कट करून घेतले आणि या पॅन मध्ये 2 टेबलस्पून तेल घालून हे पनीर छान फ्राय करून घ्यायचे आहे. सगळीकडून छान परतवून हे घ्यायचं आहे. तर हे बघा छान रंग आलेला आहे. आता हे पनीर आहे ना सॉफ्ट राहावे म्हणून मी याला पाण्यामध्ये घालणार आहे. तर इथे मी थोडंसं कोमट पाणी घेतलं, त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि यामध्ये हे तळलेले पनीर घालून घेऊ. म्हणजे हे जास्त वेळपर्यंत सॉफ्ट राहील आणि आपल्याला भाजीमध्ये टाकल्यानंतर खाताना ते चिवी लागणार नाही. त्यानंतर 1 कप मेथी मी स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून त्याला बारीक चिरून घेतलं. आता ही मेथी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर पनीर तळलेल्या पॅनमध्ये जेवढं काही थोडंसं तेल उरलेलं होतं ना त्यामध्येच ही मेथी घातली. मेथी सॉफ्ट व्हावी म्हणून थोडंसं मीठ घातलं आणि हे जे मटार आहे ते पण इथे घातलेले आहे. तर आपले आता सध्या छान फ्रेश मटार मिळत आहे बाजारात, तर तेच घालायचे आहे आणि जर हिवाळ्या व्यतिरिक्त तुम्ही कधी करत असाल तर तुम्ही फ्रोझन मटार इथे घातले तरीही चालेल. आता ही छान शिजतपर्यंत इकडे मी जीरा राईसचा कुकर पण लावून घेतलेला आहे. जीरा राईस नॉर्मली आपण जसा करतो तसाच करून घेत आहे. त्याच्यामुळे त्याची रेसिपी मी इथे शेअर करत नाहीये. तर इथे तुम्ही बघू शकता मटार आणि मेथी पण छान शिजलेली आहे. आता आपण ही बाजूला ठेवू आणि या गॅसवर एक कढई ठेवून देऊ आणि ही कढई तापतपर्यंत मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते. मी इथे एक मोठा कांदा आणि एक मोठा साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि 10-12 काजू आणि 2 ते 3 टेबलस्पून इतके सनफ्लॉवर किंवा सूर्यफुलाच्या बिया घेतल्या आणि त्या मी 1 तास आधी भिजत घातलेल्या होत्या. जर वेळ नसेल तर अर्धा तास तरी भिजत घाला, पण मग थोडंसं पाणी गरम करून घ्या म्हणजे ते लवकर भिजेल. आता याला आपण मिक्सर मधून बारीक करून घेऊ आणि यामध्ये बारीक करताना मी एक छोटा टोमॅटो पण इथे घातलेला आहे. तर आता हे बारीक करून घेऊ. अगदी छान बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे जे आपण कढई ठेवलं होतं त्यामध्ये 4 ते 5 टेबलस्पून तेल घेतलं. तेल छान गरम झालं की इथे हा जो बारीक चिरलेला कांदा आहे तो घालू. 1-2 मिनिटं परतवून घेऊ. त्यानंतर यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालू. आलं लसूण पेस्ट पण आपण 1-2 मिनिटं छान परतवून घेतल्यानंतर यामध्ये टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटो आणि कांदा पटकन सॉफ्ट होण्यासाठी मी अर्धा चमचा मीठ इथे घातलं आणि हे छान परतवून घेऊ. तर हे बघा इथे 2-3 मिनिटं छान परतवून घेतल्यानंतर कांदा पण थोडासा सॉफ्ट झालेला आहे, टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे. आता यामध्ये सगळे सुके मसाले घालू. तर आपले रेग्युलर जे मसाले असतात आपण नेहमीच्या भाज्यांमध्ये घालतो तेच इथे घालायचे. फक्त एक्स्ट्रा यामध्ये आपल्याला 1 चमचा किचन किंग मसाला घातला आहे. तर इथे चवीपुरतं मीठ घातलं, अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा मी इथे तिखट घातलेला आहे. त्यानंतर धणे जिरे पूड घातली आणि हा किचन किंग मसाला घातला. याने या भाजीला चव खूप छान येते. त्यानंतर इथे मी थोडीशी साखर पण घालणार आहे. तर मी इथे घालायचं विसरलं. मी थोड्या वेळाने घालणारच आहे. आणि आता यामध्ये जी आपण पेस्ट तयार करून घेतली होती काजू आणि टोमॅटोची ती यामध्ये घालू आणि याला छान तेल सुटतपर्यंत परतवून घेऊ. तर हे बघा जसं मी सांगितलं, की साखर मी तेव्हा घालायचं विसरले, तर इथे मी 1 चमचा साखर घातलेली आहे. चव छान येते साखर घातल्यामुळे. पनीरच्या भाज्यांमध्ये बऱ्याचदा आपण अर्धा चमचा, 1 चमचा साखर घालायची. त्यानंतर
मिक्सरच्या पॉटमध्ये ज्यामध्ये आपण काजू वगैरे बारीक करून घेतलं होतं ना, पेस्ट तयार करून घेतलं, त्यामध्येच मी अर्धा कप पाणी घातलं आणि हे पाणी यामध्ये घालून आता याला छान उकळून घेऊ. तर याला चांगली उकळी येतपर्यंत आपण ठेवू. आणि आता बघा याला छान उकळी यायला लागलेली आहे हळूहळू. आता यामध्ये जे आपण मेथी आणि मटार छान शिजवून घेतले होते ते यामध्ये घालू आणि छान मिक्स करू. आता इथे तुम्हाला भाजीची जशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही पाणी पण ऍड करू शकता. आता हे जे तळलेले आपण पनीर आहे ते यामध्ये घालू आणि थोडंसं पाणी घालू, मिक्स करू आणि यावरती झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिटं छान वाफ काढून घेऊ. तर हे बघा आपली ही भाजी तयार झालेली आहे. वरून कोथिंबीर घालू, मिक्स करू आणि मस्त असं मेथी मटर पनीर मसाला तयार आहे. आता आपण आपल्या या मेन्यू मधला नेक्स्ट पदार्थ करूया. पुढचा पदार्थ आहे लच्छा पराठा. तर नेहमीची जी कणिक असते ना तशीच मी मळून घेतलेली आहे जशी आपण चपातीला करतो. त्यानंतर त्यामधून थोडासा मोठा गोळा घ्यायचा आणि तो छान पूर्ण लाटून घ्यायचा. जेवढा आपला पोळपाट असेल तेवढं किंवा आपण नेहमीची चपाती लाटतो तेवढं. त्यानंतर याला तेल लावायचं. तेल किंवा तूप तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही लावू शकता. वरून थोडंसं इथे पीठ लावून घ्यायचं. छान बऱ्यापैकी पीठ असं पसरवून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली आणि थोडेसे ना चिली फ्लेक्स मी इथे आतमध्ये पण घातलेले आहे. त्यानंतर असं याला जसं मी इथे दाखवत आहे त्या पद्धतीने याला रोल करायचं. म्हणजे जसं आपण फॅन वगैरे बनवतो ना, लहान असताना आपण फॅन बनवायचो त्या पद्धतीने याला असं घडी करायची. त्यानंतर जी घडीची साईड आहे ना तर ती अशी बाजूला आली पाहिजे आणि जी प्लेन साइड आहे त्यावरून आपल्याला असं रोल करायचं जसं मी इथे दाखवत आहे अगदी त्या पद्धतीने. त्यानंतर याला पीठ लावून घेतलं आणि लाटून घेऊ. हलक्या हाताने लाटायचं आहे आणि खूप पातळ करायचं नाही. पराठा आहे तर थोडासा जाड ठेवायचा आणि अगदी हलक्या हाताने लाटायचं जसं इथे मी दाखवत आहे अगदी त्या पद्धतीने. लाटताना थोडंसं पीठ लावूनच लाटायचं आणि त्यानंतर इथे थोडीशी कोथिंबीर आणि मी चिली फ्लेक्स घातलेले आहे. तुम्ही तीळ वगैरे लावून घेऊ शकता, काळे तीळ किंवा कलौंजी वगैरे पण लावू शकता, दिसायला पण छान दिसेल म्हणून. त्यानंतर आता हे आपण भाजून घेऊ. तर दोन्हीकडून छान असं या बटरनी भाजून घ्यायचं आहे. तर हे जे बटर असतं ना तर हे गार्लिक फ्लेवरचं बटर आहे. तर या बटरनीच मी भाजून घेणार आहे. आपण आतमध्ये अजिबात काहीच कुठलंही लसूण वगैरे वापरला नाहीये तरी तुम्ही बघत आहात. या बटरनी भाजल्यामुळे पण आपल्या या पराठ्याला छान असा गार्लिक फ्लेवर येणार. आणि जर हे बटर नसेल तुमच्याकडे तर थोडीशी गार्लिक असं अगदी बारीक किसून घ्या. जसं आपण चहा करताना आलं किसतो त्याच पद्धतीने लसूण किसून घ्यायचा किंवा मग तुम्ही चॉपरमध्ये बारीक करू शकता किंवा थोडंसं मिक्सरला अगदी ओबडधोबड बारीक करून घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं हे बटर घालायचं, मिक्स करायचं, हर्ब घालायचे म्हणजे पिझ्झा सीझनिंग वगैरे आणि त्याने पण तुम्ही हे भाजून घेऊ शकता. आता हे माझ्याकडे गार्लिक बटर होतं तर मी हेच वापरलेलं आहे. तर आपला पराठा पण मस्त तयार झालाय. तुम्ही बघू शकता छान असा खमंग भाजून झालेला आहे आणि छान लेयर्स सुटलेले आहे. आता आपण हे स्पेशल डिनर सर्व्ह करूया. तर ताटामध्ये मुळा आणि मिरची ठेवलेली आहे. कांदा वगैरे तुम्हाला जे आवडत असेल तुम्ही यासोबत सॅलड ठेवू शकता. त्यानंतर जीरा राईस आपला मस्त तयार झालेला आहे. त्यामध्ये कोथिंबीर घालून घेतली आणि तो सर्व्ह केला. आपली भाजी तयार झालेली आहे. मेथी मटर पनीर मसाला अप्रतिम झाला आहे. छान तेल पण सुटलं होतं. त्याला नंतर झाकून ठेवल्यानंतर आपण गॅस बंद केला. छान तेल सुटलं वरती आणि वरून थोडी कोथिंबीर घालू आणि हे आपले मस्त असे गार्लिक फ्लेवरचा लच्छा पराठा. दिसताना सुंदर अप्रतिम झाला होता. खूप छान हे जेवण झालं. जर या थंडीमध्ये काहीतरी वेगळं करायचं असेल आणि आता थंडी संपतच आलेली आहे म्हणजे असं नाहीये थंडीमध्येच करायचं, तुम्ही कधीही करू शकता. काहीतरी वेगळं आणि स्पेशल डिनर करायचं असेल तर हा बेत तुम्ही नक्की करून बघा. तर आजच्या या रेसिपीपैकी तुम्हाला कुठली रेसिपी आवडली मला कमेंट करायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, व्हिडिओला हाईप करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.